तर मित्रांनो, बैलगाडी क्षेत्रातला एक किंग आहे राजा. म्हणजे त्याच्या नावात पण किंग आहे राजा. आणि बऱ्याच दिवसांची इच्छा होती, माणसं 2-3 महिने झाले इकडे आलो नाही, फिरागलो नाही. परंतु लळा काय असतो, प्रेम काय असतं, जर शिकावं तर राजाकडनं शिकावं. मित्रांनो, डोळ्यात पाणी उभं राहिलं मित्रांनो, की 2 महिन्यानंतर आल्यानंतर काकी म्हणले की बाबा धनाभाऊ तुम्ही लय दिवस आला नाही, राजा जरा आता ह्याच्यात आहे, परंतु तुम्हाला मारेल बिरेल. परंतु तुम्ही बघितलं मित्रांनो, व्हिडिओच्या माध्यमातून पण दाखवतो, त्याला जवळनं गोंजरायची हिंमत कुणाची नाही. परंतु लळा काय, प्रेम काय तर राजाकडे शिकायचं मित्रांनो. बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आवडता बैल मित्रांनो राजा. अनेक लोकांचा फोन आला, धनाभाऊ काय राजापाशी गेला नाही, काय नाही. आज आलोय राजापाशी आणि इतक्या जवळ राजा. दादा काय सांगचाल राजाचं? नाही ते तुम्हालाच वाळ लागतो तेवढा, बाकीला नाही. आम्ही गोंजरत नाही इतक्या जवळ जाऊन. बर काय बऱ्याच दिवस राजा आता मैदानात नाही, नक्की काय झालं काय? ते पायाला त्याची जरा म्हणजे नक्की फुटली होती एक. कुठली? ते मोरची नक्की फुटली होती मित्रांनो, ही जी- उदर नक्की फुटली होती, ती दिसत नाही आता. पलीकडे आता बरं झालंय नव्हता तिथे 2 झाल्या होत्या ना. बरं म्हणजे लागत लाग काढलं की लगेच जखम होती म्हणून काढली नाही का? काढला नाही मग, बर. कारण ते 1-2 मैदान आम्ही बघितलं, पण ते लागतंय त्याला आणि मग रक्त बांबाळ होते. नाही, गट काढते सेमेल लागलं की परत अडचण येते का? हा अडचण नाही, पण ते रागातलं यायला लागल्यावर ना पोर म्हणली नाही जरा थांबवूया म्हणले. डॉक्टर म्हणलं जरा ते बरं होस्टवर थांबवा आज बैल. मित्रांनो, बैला लागल्यानंतर किंवा एक प्रकारे ह्यांनी आजपर्यंत बैलाला पोटच्या पोरापर्यंत प्रमाणे सांभाळे. आणि दादा ती रक्त बघितल्यावर तुम्हाला पण बरोबर वाटत नाही बरोबर नाही. काय? आता पूर्णपणे बरं झालं दादा? आता झालंय बरं. आता लवकरच बैल त्या दिवशी नेला होता की आता बरं झाल्यावर नेला होता. त्या दिवशी सेमेल थोडक्यात मार खाल्लीच होतं. ह्या माळशिरसच्या मैदानाला ते कुठलं गाव आहे की त्याचं, बर तिथं गेलो होतो. बर. कडे लागली गाडी आपली सेमीला सेमेला. आमच्या नशिबात तशी कडच आहे, राजा शेवट पहिल्यापासून कडच आहे. गट बी कड्यानेच काढला होता बर. आणि सेमेला बी कडच आली. दादा तर मैदानात असलं आणि नसलं म्हणजे मैदानात एक प्रकारे एक उत्साह असतो एक दादा, आणि नाद बऱ्यापैकी लागलेला नाद सुटत नाही कुठे पण काय. नाही घरी बसून वाईट वाटतच की. बर, बैल पाहिजे होता फायनल आपण जायला पाहिजे होतं. पण बैलाला लागल्यानंतर कुठले तुम्ही बैल थांबवला अडता. आता बैलाचं नियोजन दादा कसं टॉपचं असणार आहे, कसं असणार आहे? बऱ्यापैकी तुम्ही मला वाटतं बैलात बरेच चेंजेस कसं असतंय टॉपचं नियोजन आता कसं होणार हो? आपण आता गोलाला नाही, जरा मागच आहे ना, नियोजन लहानच राहणार आपलं. बर. कसं होतंय आता टॉपचं नियोजन करायला म्हटलं तर आपण आता गोलालाच नाही, आपण म्हणजे थांबलो होतो. त्यामुळं टॉपचं नियोजन देणारे बी विचार करणार ना. बर. त्यामुळं राहायच आपलं. पण बैलात धमक आहे की टॉप मध्ये पळायची आज? एवढं काय असं काय नाही, थांबलो म्हणून काय संपलं नाही. नाही तसं काय नाही त्याचं. बैलाला एक दादा बैलाला सगळं समजतं. मी तर म्हणतो ह्या बैलाला समजतं. काय समजतं बघा की 2-3 महिन्यात माणूस आला तेव्हा लागते आणि त्याच्या डोक्यात काय काय ते चाललंय त्याची त्यालाच माहिती. तेच त्याला माहिती आहे. आता आपल्याला काय कळणार आहे त्याचं? धनाभाऊ पैरा चांगला करा म्हणते काय? म्हणजे एक बैलाचं दादा पण एक आहे बरं का. तुम्ही बैलगाडी क्षेत्रात बारकाईने जर निरीक्षण केलं तर माणूस एक पायरा लगातार 4-5 मैदान, आता वैयक्तिक आपली गाडी असू दे, 4-5 मैदान जर समजा एखादी गाडी घेतली, आपली रायफलची ना आपली गाडी पळत होती 81-81, आज बैल देवाज्ञा झाली. परंतु त्या बैलानं एक म्हणजे एक प्रकारे बघा राजाला म्हणजे म्हणेल की उजेडात आणला एक प्रकारे त्या नाही. सुरुवातीला त्यांनी बैल मोठा, मला वाटतंय चिक्यानंतर त्यांनी तोच बैल दिला आपल्याला मोठा, आणि एक प्रकारे दाखवून दिलं की म्हणजे गाडी का कशी जुळती किंवा गाडी ह्या गाडीचं जी गाडी कंटिन्यू 1 नंबर करत होती ती गाडी मला वाटते बारामतीच्या मैदानावर ह्या दोघांनी म्हणजे ती गाडी ही केल्यानंतर लोकांना वाटत नव्हती ती गाडी सहज 1 नंबर करते. रायफल आणि राजा एक दोन्ही मला वाटतंय ती गाडी हरलीच नाही, रायफल आणि राजाची नाही हरली. हरली काय अडचणी नाही काय अडचण ते काय आता बाय चान्स काय बी होऊ द्या. ते पण गटाला सेमीला कधी नाही हरली. मला वाटतंय एकदा हरली तेवढी गाडी. ते बी बाय चान्स कशी हरली ते आम्ही त्याचा विचार केला, पण ते काय आम्हाला बी कळलं नाही.
पण एकदाच फक्त हारली. मी म्हणतो नियोजन करावं तर रायफलवाल्यांनी करावं आणि त्यांनी कुणाचा 1 रुपया वायदी घेतली नाही, तिने घेतली नाही. नाही पण घेतलं नाही. नवीन बैलांना ती जर एखादा बैल एखाद्या लय पळत असेल ना तर ती सचिन शेठ स्वतः फोन करणार स्वतः आणि म्हणणार आपली गाडी हाणूया हम्म. आणि आणखी वरनं चिठ्ठी मी टाकतो म्हणणार. त्यांचे ते खर्च बिर्च त्यांची तीच करते ते ना. बर असा म्हणजे बैल आणि म्हणजे आता सुद्धा ही तर आता सुद्धा पळायची होती गाडी राजा रायफल. म्हणजे बैलाला देवाज्ञान झाली नसती तर राजा रायफल पळेल. हो पळाली असती. हे तुम्हाला मागल्या महिन्यातच कुठतरी दिसली असते गाडी, कारण ठरलं होतं ना. त्यांचा फोन आला होता ते आम्ही म्हटलं पळू जरा राजा साळला होऊ द्या, ते लागलेला आहे पळू म्हणलं होतं. तोवर ते बैलाला अचानकच काय झालं ते काय कळलं ना आपल्याला. पण दादा काय रायफलची आठवणी तुम्हाला काय वाटतं? नाही रायफलची आठवणी येणारच, कायम येणार. कारण कुठल्या त्यानं म्हणजे मोठ्या मैदानात तो हारला नाही, त्यामुळं त्याची आठवण कायम राहणार. आणि मी फोन केला सचिन शेटला की बाबा राजाला बैल द्या एक मैदान, बरं का. त्यांनी त्यानंतर त्यांना मी व्हिडिओ पाठवला. त्यावेळेस आपला राजा एवढा उजाडा होता पण इतका नव्हता आणि ती टॉप मध्ये पळत होती. पण त्यांनी स्वतःहून फोन केला की आपली गाडी आणूया. ती स्वतःहून बैल घेऊन इथं खरसुंडीला आली होती. तिथं पण गाडी जिंकली होती गाडी. तिथं पण टच काय झालं तिथं म्हणजे 1-2 पण फायनल झालं नव्हतं तेवढं. फायनल अंधार झाल्यामुळे फायनल झालं नव्हतं. पण राजा रायफल एक गाडी पळाली. म्हणजे माझं ह्या गोष्टीचं म्हणजे रायफलची आठवण आली का की खाली मान घालून दोन्ही पण पोहोचली. किती गाडीला स्पीड लागत होती सांगता येत नव्हतं. अशी गाडी जर जुळली तर लोकांनी फोडून जातात. आता कसं आहे काय गोष्टीमुळं आपली पण गाडी चांगली पाहिली, ती चांगली तिथं मोठ्या नियोजनात चांगली पाहिली. पण अशा अनेक गाड्या पाहिजे त्या, पण माणसं फुडती. कसं होतं माहिती आहे का, आता आजचं मैदान एकाला कोणाला तरी ती पायरा होय म्हणलेली असते ते दोन्ही बैलवाले, आणि दुसऱ्या पुढच्या फाडाला त्यांनी पायरा करून ठेवलेला असते, त्यामुळं ती फुटून जाते ते ना. असं होत नाही ना, पायरा म्हणजे होऊन गेलेला असते. शब्द दिल्यावर ना ती पाळाय नको आपण. आता बक्कासूरची ह्याची पण गाडी बऱ्यापैकी कधी कधी अडचणी त्या गाडीला काय अडचणी अडचणीच येते. कारण कसं आहे गाडी मला वाटतं पहिल्यांदा ज्या वेळा बकासूर राजा पळाली तेव्हा 1 नंबर केला, आणि त्यातनं पुढं बकासूरच्या राजा गाडीला अडचणी झालेल्या. गाडी मस्त पळत्या, फुल पळती गाडी, पण अडचणी झालेल्या. अडचणी येते म्हणजे ही गाडी परत हाणली तर राजा दादा काय हाणणार का परत? हाणू की परत हाणणार. नाही मी मागे मी बोललो नव्हतो का आपली गाडी त्या ह्याला सामन्यात उतरल्यावर मी सांगितलं होतं मुलाखतीत की गाडी अजून एकदा पळणारच. बर बकासूरची राजाची गाडी परत एकदा पळणार. मामाने जर फोन केला तर आम्ही कधी सुद्धा म्हणजे नाही म्हणणार नाही, पळवूयाच म्हणणार आहे ना. बर आता म्हणजे जर बाबा गाडी पळाली म्हणजे कुठल्या पण गाडी मोठ्या मैदानात, तर आता तुमची काय अपेक्षा असते मोठ्या मैदानात गेल्यानंतर किंवा अपेक्षा एकच की आपली गोलालाच राहावं गाडी, एवढीच अपेक्षा असते, बाकी काय नाही. त्यानं 1 नंबर करावा, 4 करावा, 2 करावा असली काय नसते, फक्त गोलाल. आता अनेक मैदानात तिकडची बैल येत होती किंवा त्या भागातली ह्या भागातली, पण किती पण टॉपची बैल असू दे त्या भागातली येऊ द्या, पण राजानं कधी त्यांना सोडलं नाही बरं का. म्हणजे 2-3 मैदानात त्याचा कार्यक्रम लावला आहे. हो लावला. काय नक्की त्याच्या मागचा हेतू का? पहिल्यापासून बैल हट्टी तसाच का? हट्टी आहे तसा बैल. जी गाडी कुणाला मरत नाही ती मारत म्हणजे मारलेले आहे त्यानं. मारलेले आहे गाडी. म्हणजे त्यांना म्हणजे काय लोकांना वाटत होतं की बाबा नाही आमची गाडी मरूच शकत नाही. हो म्हणजे एक व्हिडिओ मध्ये मी ऐकलं होतं की त्या की बाबा आमची गाडी कोणी मारू शकत नाही, आणि मला वाटतं एकच मैदान झालं, दुसऱ्या मैदानात तर गाडी मारली. म्हणजे वेगळं पण त्याला कळतं का? आणि गाडी कोणाला कसं आहे ते अटीतटीच्या सामन्यात म्हणजे जे आहे ती म्हणजे अजिंक्य तर ते बैल हरत नाही आपला. कसं काय त्याचं त्याला माहिती. म्हणजे पण एक आहे दादा, कुणी पण किती पण मोठी गाडी असू द्या, 1 नंबरला गाडी पळू द्या, ज्यावेळेस त्यानं गाड्या ज्या गाड्या हरत नव्हत्या त्या गाड्या त्यानं हरवल्या, त्यानंतर किती पण मागच्या मैदानात त्यानं लगातार 4 मैदानात 1 नंबर करू द्या, 5 मैदानात 1 नंबर करू द्या, पण त्याच्या सेमीत राजाला लागला की त्या माणसाला वाटणार याला कसं काय लागलं, किंवा गटात लागला तर त्या माणसाला वाटत होतं, भीती वाटत होती की धडधड वाटायला लावणारा बैल आहे. तुम्ही कधी भेट नाही, जाऊ द्या म्हणतो आम्ही. त्याचं कारण काय? तुम्ही मोठ्यात हाणल्यानंतर काय फरक पडतोय? काय नाही फरक नाही पडत आपल्याला. काय शेवटी
त्याचं स्टार असलं ते जिंकणार आहे, आपलं स्टार असलं आपण जिंकणार आहे. फरक काय पडतो दादा की मोठ्यात हाणल्यानंतर म्हणजे जे गाडी कंटिन्यू एक नंबर करते, ज्या गाडीला लय भीती ती माणसं, त्या गटात सीमित तुम्ही गाडी आल्यानंतर तुम्हाला वाटतं की बरं झालं लागली ती. होय, कारण त्याचं कारण कसं आहे म्हणजे आपल्याला मिळालं तर मोठ्याकडं मारावं, कुस्ती खेळली तर मोठ्यावर खेळायची, हा. आणि मग हलक्यावर खेळून काय करायचं. बर. खेळलं तर मोठ्यावर खेळलं पण आजपर्यंत कधी म्हणजे असं तुम्ही नाही म्हणला की बाबा आम्ही एवढ्या गाड्या एवढ्या राजानं टॉपच्या गाड्या हे केल्या, परंतु कधी हुरलो नाही गेला. नाही 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 आपल्याला नाही, ते जमिनीवरच राहायचं, आपण हुरळून जायचं नसते. नाही, आज आपला दिवस आहे, उद्या त्याचा येणार आहे. बर. त्यामुळं कोणावर आपण वरचढपणा कधीच केलेला नाही. आता तुम्ही महाराष्ट्रभर बघा, तुम्ही कधी मी बोललो बी नाही कोणाविषयी, किंवा फडात बी वरचढपणा केलेला नाही की आगावपणा हे असलं. आपलं संयम निवांत. गाडीनं जरी निकालात जरी घासाघाशी झाली, काय झाली, निकाल कमिटीला कधी उलट बोलला नाही तुम्ही, काय नाही, त्या कमिटीनं दिलं तरी काय बी देऊ, ते आपल्याला मान्य करणार आपण. निकी बैल मालकांनी ज्यावेळेस कसं राहिलं पाहिजे किंवा नियोजन कसं केलं पाहिजे आणि टॉपला यायचं म्हटलं तर संघर्ष कसा केला पाहिजे. टॉपला यायला संघर्ष लय करावा लागतो ना, कारण पायऱ्याच्या बाबतीत नियोजन टॉपला यायचं म्हणल्यावर ना त्या पद्धतीनेच करावं लागतंय ना. पहिलं पायऱ्याचं नियोजन, बर. आणि मग त्यातनं थोडं काय असेल ते पायऱ्याचं नियोजन झालं का टॉपला का मग ते जाते लगेच वर. बर. आता कसं आहे ना, टॉपचं नियोजन असून बी आपलं बी स्टार चाललं पाहिजे. मेन महत्वाचा विषय तो आहे, स्टार पाहिजे. चाललं पाहिजे. आता चिठ्ठ्या हे दोन नियम कसा वाटतो तुम्हाला, दोनच चिठ्ठ्या टाकायच्या, यामुळे अनेक बैल मालक उजेडात येतील मला असं वाटतं की, कारण दोन चिठ्ठ्या होत्या. काय वेळेस होतं की दोन चिठ्ठ्या, एक मालक तो टाकणार, हे एक मालक टाकणार, दोन चिठ्ठ्या आपापल्याच नावा पडायचं. हे कसं वाटतं तुम्हाला? हे योग्य आहे की आपल्याच नावा पडायचं. होय, योग्य आहे. दुसऱ्या नावावर जर हिंद केसरी झाला तर ती दुसऱ्यांचं झाला ही म्हणायचं गोष्ट. बरोबर आहे ना. आपल्या नाव हिंद केसरी किंवा अनेक लोकांचं म्हणणं होतं आमच्या नावावर स्टार नाही, पण स्टार आपलं जेव्हा येतं तेव्हा आपण पळायचं, पळायचं, तवर जरा संयम ठेवायचा, तोवर ग बसायचं. बसायचं. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि जास्त आता समजा राजाच्या माघारी त्याचा भाव आता पळतोय चांगला, होय पळतो. काय वाटलं पाहिजे, एक बैल तुम्हाला लागला, दुसऱ्या बैलाला बैल विकला पाहिजे का काय केलं पाहिजे? नाही, आपल्याला एक पाळणार असला तर दुसरा आपल्याला होत नसलं तर विकावाच, बर. आणि होत असेल तर तुम्ही ठेवा. ज्यावेळेस एक बैल पोहोचू जातात त्यावेळेस त्या दावणीला 4 बैल असू द्या, ती टॉपची पळू द्या, पण ज्यावेळेस एक पोहतो त्यावेळेस आपण एकाच्या मागे लागत असतो त्याला. एखाद्याच मग त्या दुसऱ्या बैलाच वाटतो होतं, त्यामुळे इकलं पाहिजे बैल. ऐकलं पाहिजे, कारण आता त्याचं आम्ही जवळजवळ तीच केलंय ना. राजामुळे त्याला अंधारातच राहिला तो. बरं. आता ती तब्येत बिबेत राजासारखी आहे, सेम टू सेम. त्या आहे कलर मध्येच राजासारखाच आहे, फक्त कलर मध्ये फरक पडलाय तेवढा. बरं. नाही, शरीरानं हे समजा राजागतच आहे ते. महत्वाची ती गोष्ट आहे. काय दादा कसं वाटलं, काय लय दिवसातनं काय आठवण काढली आमची कशी? आठवण आता बघा होणारच की, आता तुम्ही 1.5-2 महिन्यानंतरच पोहोचलाय, तुम्ही काय करायचं आहे सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या दोघांचं नातं कसं आहे ते आपण तोंडानं बोलून काय करायचं. तुमच्या दोघांचं नातं आहे ते पहिल्यापासून आहे, ते काय आताच आहे का? राजा लहान होता तेव्हापासूनच आहे की. बर. काकींचं काय झालं तिकडे बघा? ते काय शान हे चालूच आहे की, ते काय टाकलं पाहिजे, काढलं पाहिजे. काकी काय संघर्ष काय सांगतोय? म्हणजे काम कंटिन्यू केलं पाहिजे, किंवा हरला काय जिंकला काय, राजा आहे, काकींचा राजा आहे. आणि बघा बैल आता त्याचं कसं चाललंय. राजा तो राजा, म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे प्रेम लावल्यानंतर मित्रांनो अनेक गोष्टी होत असते. ते मित्रांनो बघा त्याचं आता कसं चाललंय, त्याला माहित आहे सगळ्या गोष्टी. चला जाऊ का राजा? बरं दादा, काय अजून म्हणचाल, काय सांग? काय नाही आता काय सांगायचं, आता काय आपण हाय माग आपलं चालायचं तसंच, एवढंच. काय चुकलं फिकलं तर काय माणसाने जरा महाराष्ट्रातल्या म्हणजे फॅन फॉलोइंग जरा समजून घ्या. बर. आता वासरू कसं पळते आमचं, काय ते बघितलं का तुम्ही कसं पळते? काय ते काय ते नाही काय व्हिडिओ मी बघितलं, पण पोर म्हणतो चांगलं पळतंय, कारण पोर बघते ते. आपण काय असतोय आपलं 3 मैदान राहिले दादा वासरू. बरं, काय चांगली गोष्ट आहे तुमची बी.
रतिबाचा रिझल्ट कसा आहे काय? काय चांगला आहे की. बर आता मग माग आपण 5 पोती घेतली नव्हती का आपण? बर मग चांगला आहे की रिझल्ट. बर त्या गाड्याला पण चारला त्याचं कसं काय ते? ते काय ते आता समोर माणसाने कसं आहे समोर बघावं ना, फोटो दिसतंयच ना आपल्याला, बर ते आपण बोलण्यापेक्षा समोर बघायचं. बर काय चर्चा दादा बऱ्याच लोकांना विचारता तुम्ही धनाभाऊ जर म्हणजे तुम्हाला पण म्हणत असतील दादा धनाभाऊ कोण आम्ही पोते घेत नाही नाही, मी प्रत्येकाला सांगतो बाबा आम्हाला तरी रिझल्ट आहे, तुम्ही एक पोतं घेऊन बघा, बर. तुम्हाला रिझल्ट तुम्हाला तर ज्यांना तुम्ही सांगितले ती पण लोक येत असतील तुम्हाला विचारत असतील की दादा रिझल्ट आहे नाही तर नाही काय नाही नाही विचारते ते की. म्हणजे रिझल्ट ज्याला रिझल्ट आला ते तुम्हाला असं आतापर्यंत की तुम्ही सांगितले बाबा एखाद्या नाही माणसं बरेच जण भेटले फाडात का सांगते ते की चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणून, रिझल्ट आहे म्हणून रिझल्ट आहे म्हणून खाद्य चांगलं आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टीचं समर्थन दादा तुम्ही कधी केलं नाही? नाही नाही नाही, आपल्याला खोटं बोलायला येतच नाही. आणि पहिल्यापासून आता तुम्ही बघताय जे आपण काय दडदडीत आहे ती खरंच मांडतो, कोणाला पटो नाहीतर ना पटो. मग धनाभाऊ असं कोणी पण असू द्या. हो काय ते आज आपल्याला काय करायचं आहे हो? तर आपल्याला पटल ती बोललं पाहिजे. आणि दादांनी म्हणजे दादाला पण स्वतःहून तुम्हाला लोकांनी सांगितलं ही महत्वाची गोष्ट आहे की रिझल्ट हा एकमेकाने ह्याला त्याला ह्यानं सांगणं म्हणजे ह्याला रिझल्ट म्हणते ती. अनेक लोक आता पप्पू शेट्टी गोरड ते पण आता आपल्यापासून रतीब नीती ती राजाला चालते म्हणलं ती त्यांच्या आवडता राजा ती नीती त्यांनी पण सांगितलं की बाबा धनाभाऊ खरोखर रिझल्ट आहे. त्या साईडला राहू कॅमेरा त्या साईडला. म्हणजे लई येड आहे, लई येड आहे हाय का हे रिझल्ट बघा. ये कसं आहे आहे का रिझल्ट दादा? आता ते सर्वांनी बघून म्हणायचं आहे रिझल्ट आहे का नाही ते. म्हणजे प्रत्येकाला मारते दादा हो? हो प्रत्येकाला रतीब लावल्यापासून का लावल्यापासून ज्यात महिन्याभरात तरी लय जाचलंय त्यानं. हा मारते सारखं पळून येतंय ना बघा. चला मित्रांनो रग पाहिजे दादा बरं का बैलाला ताकदी सोबत रग शे पाहिजे. ताकद रग आणि राग त्या बैलाला असला तर समजा टिकतंय. आणि माणसाने कसं आहे समजून जायचं की आज आपण हारलोय म्हणजे संपलो नाही. तर मित्रांनो बघा चला हा एक कसं आहे आज हारलोय म्हणून आपण संपलो म्हणायचं नाही कोणी. आपण आज जिंकू उद्या जिंकू. समोर रिझल्ट आहे मित्रांनो. एक धनाभावावर एक विश्वास ठेवून मित्रांनो आता मी स्वतः म्हणतो एक रतिबाचे आपलं पोते घेऊन बघा 100% रिझल्ट. ही जसं उड्या मारतात तसं उड्या मारल्या तरच मला माना, नाहीतर मानू नका. चला धन्यवाद. नमस्कार.